जय एकविरा मित्रांनो, माझं नाव आहे आर्यन घोमे आणि आपलं स्वागत आहे माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललो अलिबागच्या सर्व प्रसिद्ध मंदिरात. त्याचं नाव आहे कंकेश्वर मंदिर. तर तुम्ही रोड एन्जॉय करा आणि आपण पुढं ब्लॉगमध्ये बघू तिकडं आपल्याला काय काय बघायला भेटते. ओके, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आजच्या ब्लॉगमध्ये. माझं नाव आर्यन घोमे आणि वेलकम टू माय चॅनल. पहिले सांगतो, आज आम्ही आलो आहे कंकेश्वर घाटामध्ये. तर तुम्ही गर्दी बघू शकता. ही बघा, ही अशी गर्दी आहे, मारणाची गर्दी आहे. आणि हा व्ह्यू बघा तुम्ही, तिकडे ढगं भरले, तिकडे नुसता ऊन आहे, मारणाचं ऊन आहे. आणि तुम्हाला काहीतरी दाखवतो बघा, आमचा अलिबागचा कंकेश्वरचा कमान दाखवतो पहिले. हा बघा, माझ्या मागेच कमान आहे. तुम्ही कधी पण या, तुम्हाला अशी गर्दी भेटणारच आहे. आज सोमवार आहे, श्रावणी सोमवार आहे. तर बघू पुढं काय होते. चला. आणि मी पण शॉर्ट्समध्ये आहे आणि माझे मित्र पण शॉर्ट्समध्ये चालले. तर बघा, हे असे सर्व शॉर्ट्समध्ये आहेत. तुम्हाला मी वरती जाऊन बाकीचा सीन दाखवतो. थोडासा वरती आलं आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हा व्ह्यू बघा, हा व्ह्यू बघा. आणि आमची गाडी तिकडे खालती आहे एकदम. घाम निघाला भाई, अक्षरशः घाम निघाला. हा बघा व्ह्यू बघा समोरचा. आणि हे बघा, सगळे मित्र बसलेले तिथं. सुयोग हा भाई, हा आपला एडिटर असणार भाई कायमचा, परमनंटली. आणि साल्यांची बॅगी बघा, बॅगी माझ्याकडे जाऊन ठेवली साल्यांनी. बॅकर गरम आहे, सिरियसली जाम बॅकर गरम होते. आणि हे बघा, यांची चावीगिरी चालू आहे, सगळ्या पोरांची चावीगिरी चालू आहे. एकामेकाला चापतात आहेत. काय 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 हे बघा तुम्ही, मेन सीन बघा, चालू झालेली. हा बघा, हे बघू शकता तुम्ही. विचार करते मी पण जाऊ खालती, पण चला आपण पण जाऊया खालती. सांभाळून जरा, जाम खड्डे तिथं, मारणाची खड्डे. आणि हे बघा, पोरांचे शूटिंग चालू झालेले आहेत. आमचा फोटोग्राफर बघा, तुम्ही बघू शकता त्याला, तो दिसतोय का नाही काय माहिती, पण चला बघू. आणि हा सीन बघा, नॉर्मल सीन आहे. पण हे बघा, हे दोघं बघा, सुयोग देवलटकर, त्यांचा नादच नाही भाई. आपल्याला बारीकचं इकडं मंदिर भेटलेलं आहे. आपण येताना याला कवर करूया. गणपतीचं मंदिर म्हणलं त्याला. ठीक आहे, पोचलेलो आहोत कमानीजवळ कंकेश्वरच्या. या बघा. आणि आता तुम्हाला ब्रह्मकुंड दाखवतो आमचा कंकेश्वरचा. आणि हा बघा, हा ब्रह्मकुंड आहे. इथं हातपाय धुतल्याने अंगाची खाजबीज सगळी मिटते असे बोलले जातात. हा बघा, इथं मधी उड्या मारणं बॅन केलेलं होतं, पण आता परत उड्या मारतात पोरं कोणाला ऐकणार इतक्या माहिती आहे तुम्हाला. तर बघू पुढचं काय होते. चला सोबत जाऊ. आलेलं ना, आम्ही आमच्या लोकेशनला आलेलो आहोत. तुम्हाला नंतर 12 ज्योतिर्लिंग पण दाखवतो मी, आपल्या कंकेश्वरच्या जवळच आहे. तर हा बघा, हा असा काहीतरी व्ह्यू आहे आपला. हा बघा, हा माझा वर्गमित्र, हा समोर येतो. हे बघा, हा पण तळा बघा. तळ्यामध्ये जायला परमिशन कोणाच नाही सध्या तरी, सध्या म्हणजे परमिशनच नाही कोणाला जायला. हा बघा, हा असा सीन आहे प्रॉपर आपला. आणि एवढं त्रास आपण चढासाठी घेतो, पण ते वाया जात नाही. बोलतात ना, कष्टाचे फळ आपले गोडच भेटतात, हा तसा विषय. आणि तुम्हाला पुढं देऊळ दाखवतो, चला. तर मित्रांनो, आम्ही पोचलेलो वरती. हा बघा, हा मागे देऊळ आहे. आणि हा बघा, आपला सर्वात लाडका अनिकेत माने नावाचा वादल. आणि हा आमचा बस ड्रायव्हर, आपला टँकर ड्रायव्हर आहे. आणि हे आमचे मित्र सर्व. तर तुम्हाला कोणाला बाकीचं देऊळ दाखवतो अजून आतमध्ये बराच. अजून तुम्हाला ब्रह्मकुंड मेंद दाखवायचं बाकी आहे, पोरांचं अजून नाचणं बाकी आहे. हे बघा, कंकेश्वरचं देऊळ. अजून आता आपण आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो, हे बघा, हे नंदी महाराज. पण आमच्या नशिबात देऊळ बघणं नव्हतं आज. हे बघा, देऊळ बंद झालेलं आहे. आणि काय नाही, बाहेरून पाया पडू आपण. तुम्हाला पण पाया पडायला दाखवतो, चला. हे बघा, दिसणार नाहीच आहे तुम्हाला, पण तरी पण एक तुम्हाला नॉर्मल, फक्त नॉर्मल तुम्हाला दाखवतो. हा बघा, दिसणार तर काहीच नाही तुम्हाला, सॉरी भावांनो. पण आता काय नाही, जायला भेटलं नाही आहे कारण की देऊळ बंद झालेलं आहे. आणि हा बघा, यो सांगते फोटो काढ. काय वाटते, फोटो काढू तुमचा शेट लोकांचा. हा बघा, हा असा मंदिर आहे आपला कंकेश्वरचा. आणि तुम्हाला दाखवतो, तुम्हाला 12 ज्योतिर्लिंग दाखवायचे ना आपल्याला. चला दाखवतो. हे बघा,
हा असा तळा आहे. तळा नाही, याला कुंड बोलतो आपण. आणि इथं जायला कोणालाच परमिशन नाही आहे प्रॉपर. तर आणि तुम्हाला दाखवतो आता 12 ज्योतिर्लिंग नका ते कुठं. हां, मी स्वतः रस्ता विसरलो खरं सांगू तुम्हाला. चला मग दाखवतो. बरं मला विष्णू मंदिर दाखवतो. हा बघा, आपला माणूस पहिलाच गेलेला आहे पाया पडायला. हा बघा, सारखा सालेनी. हे बघा, मला दुसरं मंदिर दाखवतो आणि विष्णू मंदिर मला परत एकदा व्हिडिओ दाखवतो. आता आम्ही चाललो आहेत सगळे एक हिडन प्लेसला. ती मला पण माहीत नाही कुठे आहे, पण पोरं चाललीत म्हणून मी पण चालले त्यांच्यासोबत. आपण विष्णू मंदिरच्या आपण इथनं जिथनं लेफ्ट मारतो तिथनं सरळ जायचं आहे. आणि हा बघा, असा काहीतरी व्ह्यू आहे. आणि हे पार्टी असे मित्र आहेत. त्या हिडन प्लेसला आलेलो आहोत. तुम्हाला दाखवतो काय आहे ती प्लेस. हे बघा, हिला गायमुख बोलतात कारण की इथं एक बारीकसं गाय आहे इथं, बारीकसं दिसलं तर थोडा सांभाळून घ्या. पहिला ब्लॉग आहे आपला, तर बघू पुढं अजून काय काय बघायला. गौमुखच्या इथनं राईट मारलं तर एक अशी प्लेस येते की तुम्ही बघितलं तर तिथलं तुमचं मन तृप्त होऊन जाईल प्रॉपर. तुम्हाला दाखवतो की बघा, ही अशी प्लेस आहे आणि हा व्ह्यू आहे असा. हा आपला फर्स्ट ब्लॉग आहे, एवढा क्लिअर नसणार आहे कारण की मी माझ्या फोनमध्ये काढतो ऑब्वियसली. तर जरा सांभाळून घ्या आणि प्लीज असे काय स्टंट करू नका. एकदम काही जण एकदम खालती उतरलेले आहेत, त्यात आमचे मित्र पण आहेत. प्लीज असे काही करून आलेत तर हा असं सरळ रस्ता बघून आलेत ना तुम्ही इथला तरी तुम्हाला भेटेल. चला दाखवतो. इथं मान आहे. हे आमचे मित्र पाया पडून आलेले आहेत. साल्यांना माझ्यासाठी वेट नाही करता येत पण ते आहेच. हा बघा, इथं पाय आहेत आणि इथं एक पिंड आहे आणि इथं 12 ज्योतिर्लिंग एक सोबत दिसतं तुम्हाला मगाशी बोललो मी तुम्हाला. मजा आली खरं सांगू. हे भाई हा ना, हा ह्यानी कोणाचं तरी लाईफ जॅकेट ढापलेला भाईनी. हा बघा, हा ब्लॉगर. खरंच मजा आली, जाम मजा काय. आणि आम्हाला तिघांना पावता येत नाही तरी आम्ही जास्त आतमध्ये गेलोच नाही. हा ना, हा एवढा बेकार आहे ना, ह्याला आम्ही वडून नाही तरी पण हा येत नाही. दिसते अंगाने बारीक पण जाम 12चा पोर येऊ. पण हा खरंच 100% आपली फॅमिली ह्याला पण सपोर्ट करू नंतरच. पहिले आपली स्वतःची करूया, नंतर बघू दुसऱ्यांचा. आम्ही खालती उतरतो. तर मित्रांनो, व्ह्यू बघा किती सुंदर व्ह्यू आहे इथला. हा आमचा अलिबागचा कंकेश्वर मंदिर. तर तुम्ही व्हिजिट करा इथं आणि मला कमेंट करा की तुम्हाला ही कशी वाटली जागा. ओके, आता आम्ही उतरलो खालती, अक्षरशः पाय दुखलेले आहेत. आता आम्ही चाललो नाश्ता करायला. तुम्हाला नाश्त्याचं पॉईंट दाखवतो नंतर. तर आता आजचा ब्लॉग आता आपण इथंच संपूया कारण की फुल दमलेलो आहे. आणि तुम्ही कधी पण येऊ शकता इथं, फक्त सोमवारी गर्दी भेटेल तुम्हाला, लक्षात ठेवा ही.